ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनला चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन चैतन्याचा फोन उचलतो. तेवढ्यात तिकडून चैतन्य म्हणतो, अर्जुन आपलं काम झालंय. तन्वीची सायकोलॉजीकडून चौकशी करायची परवानगी मिळाली कोर्टाकडून. मग अर्जुन म्हणतो, फंटास्टिक चैतन्य. चैतन्य म्हणतो, मी लगेच रविराज सरांना नोटीस पाठवतो. मग अर्जुन म्हणतो, पाठव लगेच पाठव. तर आता लगेच रविराजांच्या घरचा सीन दाखवलाय. आता ते दामिनीकडून आले चौकशी वगैरे करून. आता प्रिया, नागराज सगळे तिथेच आहेत. नागराज म्हणतो, काय रे दादा, काय झालं? रविराज म्हणतात, काय ग तन्वी, मला एक समजून नाही लागलं. ते दामिनीने तुझं बोलणं पूर्ण ऐकूनच घेतलं नाही ग. तुझं स्टेटमेंट पण पूर्ण नाही झालं. लगेच प्रिया म्हणते, अहो बाबा, एवढी मोठी वकील आहे ती. माझ्या 3-4 वाक्यातच तिला अंदाज आला असणार की मी खरं बोलते. आता लगेच नागराज म्हणतो की तसंही त्यांना तन्वीशी बोलताना लक्षात आलं असेल की दादा की आपली तन्वी किती हुशार आहे ते. त्या दामिनीकडे कोर्टातले सगळे रेकॉर्ड असतील रे दादा. कशाला तेच बोलायचं, वेळ वाया घालवायचा, म्हणून आपलं त्यांनी थोडक्यात ऐकलं असेल हिचं बोलणं. मग प्रिया म्हणते, नाही पण बाबा, माझा अजिबात वेळ नाही वाया गेला. मी पण त्यांना महत्त्वाचं कोऑपरेशन केलं. तेवढ्यात रविराजांचं लक्ष टेबलवर असलेल्या नोटीसकडे जातं. ते नागराजला विचारतात, काय रे नागराज, हे लेटर केव्हा आलं? तर आता नागराज म्हणतो, अरे दादा, आत्ता आलं ते मगाशी. रविराजांनी ते वाचलं आणि लगेच प्रियाला सांगितलं, वाटलंच होतं मला या मार्गाने त्याने जायचं ठरवलंय. तर नागराज म्हणतो, याने म्हणजे कोणी? अरे काय आहे दादा ते? त्यावर मग रविराज म्हणतात, अर्जुन सुभेदारने नोटीस पाठवली शेवटी. तन्वीची मानसिक स्थिती ठीक नाही आहे म्हणून चौकशी नाकारली होती आपण, पण आता त्याने त्यावरही मार्ग काढलाय आणि आता तन्वीची चौकशी सायकोलॉजीच्या देखरेखीखाली होणार आहे. आता प्रिया म्हणते, काय म्हणताय बाबा? तर आता इकडे पुन्हा अर्जुन सायलीचा सीन तुम्ही बघत आहात आणि हा शेवटचा सीन आहे. सायली म्हणते, काय हो, काय झालं? मग अर्जुन म्हणतो, अगं या प्रियाला सायकोलॉजीच्या समोर चौकशीला जावंच लागणार आहे. आपल्याला मिळालेली कोर्टाकडून ऑर्डर ती नाही म्हणत होती ना चौकशीसाठी, पण आता तिला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागणार आहेत. आता प्रियाला यावंच लागणार आहे. सायली आता मज्जा येणार आहे तिची. आता मी तिचा डाव कसा तिच्यावर उलटतो ना ते बघाच. त्यावर सायली म्हणते, पण आता तिचा खोटेपणा उघडा पडायला पाहिजे अहो, आणि तसंही मी या दिवसाची खूप वाट बघते. अर्जुन म्हणतो, काय टेन्शन घेऊ नका. आता या प्रियाची बॉडी चेक करताना लक्षात येईल की ती खोटं बोलते, पण ते सायकोलॉजी ते तिला कळून देणार नाहीत विचारपूस करताना, पण रिपोर्टमध्ये मात्र ते निघणार आहे. आता प्रियाचा गेम संपला सायली, आणि हे तिच्या लक्षात आलं असणार सायली, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली असणार आहे. आणि आजचा हा एपिसोड त्यांनी इथे संपवला आहे. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनने आता रिपोर्ट काढलेत की मेसेज जो आहे ना तो 8:30 आला आहे. आता दामिनी म्हणते, मधुभाऊंच्या जीवापासून धोका आहे का विलासला? आता दामिनी ओरडून म्हणते प्रियाला, तू मेसेज केला होतास का? अगं ए मूर्ख मुली, तो विलास आधी मेला आणि मेसेज नंतर केलास तू. मग आता अर्जुन म्हणतो, ती मेसेज नंतर करणार मुलगी सापडली की मधुभाऊ सुटणार. मग सायली म्हणते, आपण जिंकणार. तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.